भानुदास मुरकुटे व वंदना मुरकुटे यांनी मला मारहाण करून औषध घेण्यास परावृत्त केले, अशी सुसाईड नोट लिहून एक 43 वर्षीय इसम दिनांक 23 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. दिनांक 23 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात राहुरी तालुक्यातील पाथरे येथील अच्युत गोपीनाथ साळे हा 43 वर्षीय इसम विषारी औषध घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याला तातडीने पोलीस गाडीत टाकून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान अच्युत साळे यांचे बंधू संजय गोपीनाथ साळे हे रुग्णालयात उपस्थित होते. त्यांना अच्युत साळे यांच्या खिशात एक सुसाईड नोट मिळून आली. त्यात लिहिले आहे की माझे नाव अच्युत गोपीनाथ साळे, माझी बायको जनाबाई किरण चव्हाण, आम्ही दोघांनी एकत्र जमीन 5 एकर विसार घेतली आहे. तरी ती जमीन माझी बायको जनाबाई हिच्या नावावर केली. आता तिने मला घराच्या बाहेर काढले. मला काशीनाथ जाधव तंटामुक्ती अध्यक्ष, ऋषी पोपट बाचकर, सभाष कल्याण जाधव, बाळू पोपट बाचकर, प्रथमेश सुभाष जाधव, कल्याण रामदास जाधव, दत्तू वनकर जाधव, गीताराम गारकर यांनी मला 2 महिन्यापासून मारहाण करतात व मला रात्री दगडफेक करतात. याची नोंद पोलीस स्टेशनला दिली. तरी मला भानुदास मुरकुटे यांनी मला मारहाण केली व वंदना मुरकुटे यांनी मला मारहाण केली. यांनी मला औषध घेण्यास प्रवृत्त केले आहे. तरी जनाबाई हिने जमीन बाचकर यांना विकली आहे 20 लाख रुपये. बाचकर म्हणाले, अच्युतला घराच्या बाहेर काढा, मी सर्व जमीन विकत घेतो, आपण गुपचूप खरेदी करू. आपला विश्वास साळे, असा मजकूर त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. तरी यामध्ये भानुदास मुरकुटे व वंदना मुरकुटे यांच्यासह 10 जणांची नावे आल्याने तालुक्यात तसेच जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेबाबत कोण कोणावर व कोणता गुन्हा दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी राहणार मालुंजा बुद्रुक, तालुका श्रीरामपूर. तुमचं पूर्ण नाव? संजय गोपीनाथ साळे. आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला साक्षीसाठी आलो असता आम्हाला तिथं अच्युत गोपीनाथ साळे ह्यो औषध पिऊन बेशुद्ध अवस्थेत पोलीस स्टेशनसमोर दिसला. त्याच्यानंतर आम्ही त्याला तिथून उचलून पोलीस गाडीमध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये राहुरीला घेऊन आलो. त्याच्यात त्यांनी जे त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी नावं घेतलेले आहे त्यांचे, ज्यांनी त्याला त्रास दिला वगैरे, औषध पाजलं असं त्याचं म्हणणं आहे, किंवा तो प्याला आम्हाला काही सांगता येणार नाही. पण त्याच्यात नाव आहे काशीनाथ जाधव तंटामुक्ती अध्यक्ष, सुभाष कल्याणराव जाधव, ऋषी पोपटराव बाचकर, बाळासाहेब पोपट बाचकर, प्रथमेश्वर कृष्णराव जाधव, कल्याण रामदास जाधव, दत्तू बनकर जाधव, बबन जाधव, सीताराम घारकर यांनी त्याला औषध पाजलं, त्याच्या अशी चिठ्ठीमध्ये उल्लेख झालेला आहे. ती चिठ्ठी आम्ही आता कारवाईसाठी पोलीस स्टेशनला देणार आहे. मुरकुटे कोण आहे? तरी त्याच्यात त्याचे म्हणणे अशा होते की या चिठ्ठीमध्ये यांनी मला 2 महिन्यापासून मारहाण करतात व मला रात्री दररोज मारहाण करत आहे. त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. तरी मला त्याच्यानंतर भानुदास काशीनाथ मुरकुटे व वंदना मुरकुटे हे बी याच्यामध्ये हे बी सामील आहे, असा या चिठ्ठीत उल्लेख आहे. ही समोर चिठ्ठी